आता हे जे मी एक सांगणार आहे तुम्हाला, खूप गंभीर विषय आहे हा. अच्छा. अनुभव आणि अनुभूती जी काय असते, त्याच्या खोलात गेलेलो आहे मी या विषयाने. जेव्हा श्री गुरु दत्त ज्योतिष म्हणून ॲस्ट्रॉलॉजीचं काम करत नव्हतो, तेव्हा मी साधारण होतो. माझं वय वर्ष होतं तेव्हा, हार्डली एक 26-27 वर्ष. एक जी घटना घडलेली, काय सांगू, माझ्या अंगावर काटा येतो, पण माझ्या डोळ्यातही पाणी जमेल कदाचित, कारण की ती घटनाच तशी होती. जी घटना घडलेली आहे 2004 सालाला, अत्यंत वाईट घटना होती माझ्या आयुष्यातली सगळ्यात वाईट घटना. त्या घटनेनेच मला माझं ह्या फील्डमध्ये येण्याचं हे झालं. बोलतात ना, आयुष्याला एक गोल असतो आणि नंतर तो दुसरा गोल आता जे आहे मी त्याच्यामध्ये येण्याला मला मार्ग झाला. अत्यंत जवळची व्यक्ती आमच्या, त्यांच्या बाबतीत घडलेली घटना आहे. मी नाव नाही घेऊ इच्छितो. नक्कीच. मी सर्वप्रथम तर माफी मागेल त्या व्यक्तीची. जरी तुम्हाला कळायला असेल तरी मला माफ करा, पण मला हे सांगणं खूप गरजेचं होतं ह्याच्यासाठी की ह्या गोष्टी असतात की नसतात. कारण की भूतांचा विषय बोललं की हा जग आणि त्याचा विषय असतो. ज्याला अनुभव येतो तो हा बोलतो, ज्याला अनुभव नाही येतो बोलतो. असं काही नसतं, मनाचे खेळ आहे ह्या गोष्टी बोलतात. म्हणून मी सर्वप्रथम त्या पूर्ण कुटुंबाची माफी मागेल. मला माफ करा, पण मी आज तो विषय इथे मांडणार आहे. अनुभव आणि अनुभूतीतला आहे. मी प्रत्यक्ष त्यामध्ये भाग आहे, माझा त्याच्यामध्ये सहभाग आहे त्या विषयामध्ये. नुकतंच लग्न झालेलं होतं, जोडपं गावी गेलं, गावी जाऊन आलं. साधारण आपल्या महाराष्ट्रामध्ये पद्धत आहे की लग्न झालं की गावच्या देवाला जाऊन यायला लागतं. गावी जाऊन आले, गावाहून आले, मे मध्ये लग्न झालेलं त्या व्यक्तीचं. हो. आषाढी अमावस्या, श्रावण मास चालू व्हायच्या अगोदरची अमावस्या असते आषाढी. मे मध्ये लग्न, 2 महिन्यानंतर आषाढी अमावस्या. त्या व्यक्तीला त्रास व्हायला लागला, भयानक त्रास. अक्षरशः इतका भयानक त्रास ना की त्या व्यक्तीला अन्न जात नव्हतं, काही नव्हतं जात. काही म्हणजे केला त्या व्यक्तीला बेचैनी. तुम्ही विश्वास करणार नाही, जेव्हा दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं, एका दिवसामध्ये 18 सलाईन लावलं तरी काही फरक नाही पडला. 18 सलाईन तरी काही फरक पडला नाही. कसं असतं, प्रथम आपण काही झालं की पहिले डॉक्टरकडे जातो अर्थात, कारण की सायन्स, विज्ञान आहे. मीही विज्ञानाला तितकंच मानणारा व्यक्ती आहे. विज्ञान आहे, पण दुसरंही जग आहे, ही गोष्ट मी त्या घटनेनंतर मानायला लागलो. जे माझ्या आयुष्यात आता जे मी सांगतो त्या घटनेनंतर. त्याच्या अगोदर मी मानत नव्हतो, मी नास्तिक होतो. म्हणजे मी बोले देव पण नाही आणि भूत पण नाही, पण त्या घटनेनंतर मानायला लागलो. त्रास व्हायला लागला, दवाखान्यातही केलं, काही नाही. कुणी सजेस्ट केलं, मुंबईला एक ठिकाण आहे दाताय म्हणून, तिथे घेऊन जावा. तिकडे घेऊन गेले तरी काही झालं नाही फरक. नंतर अजून एक जागा आहे, देवीचं मंदिर होतं, तिकडे घेऊन गेलो आम्ही, तरी काही निघता निघा नाही. तेव्हा तर मी नव्हतं त्या क्षेत्रामध्ये, बरोबर, मला काय, पण थोडं थोडं जाणायचो मी. पण ती व्यक्ती, ज्या व्यक्तीला हे झालं होतं, ती व्यक्ती मी असेल की जरा शांत असायची. काय माहित काय असेल, आई वडिलांची कृपा किंवा आई वडिलांची पुण्य, आई वडिलांचा आशीर्वाद आणि दत्त गुरु महाराजांची कृपा, भगवान बुद्धांची कृपा म्हणा, ह्या कृपेने मी हे. पण ती व्यक्ती मी असेल तर शांत व्हायची. आम्ही देवीच्या मंदिरात घेऊन गेलो, त्यांनी सांगितलं असं असं करायला लागेल. त्यांनी खूप मोठी लिस्ट सांगितली, उलटा पाखाचा कोंबडा काय, हे काय, खूप काय 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 सांगितलं. आम्हाला ते काही पटलं नाही. आम्ही बोललो इतका खर्च आणि हे असं काय बळी द्यायचा, कारण की मी बळीचा विरोधक माणूस, आजही मी बळीला विरोध करणारा माणूस. जिथे बळी दिला जातो, एवन आजही रस्त्याने जरी जात असेल मी आणि जर
बकरं आहे, कटिंग कोंबडं, तर मी त्या रस्त्याला बघत पण नाही. मी घाबराय. म्हणजे रक्तपात बघायला मी घाबरतो. मला नाही आवडत प्राण्यांची हत्या झालेली. काय माहित काय असं. बरोबर. प्राणी हत्येला मी विरोधक आहे. मग त्यांनी आम्हाला सांगितलेलं उलट्या पाकाचा कोंबडा हे ते बरीच लिस्ट लिहून दिली, जी आम्ही कधी ऐकलीही नाही नावं. अच्छा. आणि आम्ही बोलतो, "अरे डॉक्टर तर करतोय ना आपण, हे काय? हे असं काही नसतं हे ते." आम्ही बोललो, "डॉक्टरीच आपलं चालू आहे ते पण." तरी आम्हाला अजून एकाने सजेस्ट केलं, की तुम्ही अशा-अशा ठिकाणी जावा. हं. एक मंदिर आहे. तिथे उतारे केले जातात. तिथे गेलो आम्ही. उतारा हे झाला. तावीज बांधला. 3-4 दिवस व्यवस्थित वाटलं. हां, बोललं आता काही नाही. आता हं. संपलं जे काही होतं ते. परत 4थ्या-5व्या दिवशी परत तेच. तेच. तुम्ही आहे ना विश्वास नाही करणार. मी सगळ्यांना सांगू इच्छितो. जे लागलेलं होतं, जे काही होतं, हं. तुम्ही विश्वास नाही करणार. जेव्हा व्हॉमिटिंग केली ना, आम्ही अशी बादलीत बघितली. घाण पाणी असतं ना, एखादी विहीर असते हं. आणि तिला जर ढवळलं तर काळं पाणी कसं असतं? हं, हं. ते आता पाण्याला अत्यंत घाणेरडा वास. हे अरे! सत्य आहे, हे मी पाहिलेलं आहे. मी कुणाच्या ऐकीव ह्याच्यावर बोलत नाही. मी अनुभवलेलं आहे, जे अनुभूती घेतलेली आहे, जे मी पाहिलेलं आहे, ज्या कामामध्ये मी राहिलेलो आहे, ह्या घटनेबद्दलच मी बोलतो. हे सत्यता आहे. ज्यांच्याबद्दल सांगतोय त्यांनाही माहीत असणार आहे, पण त्यांनी मला क्षमा करावी. हं. मी काही माझं स्वतःचं नाव लौकिक वाढावं म्हणून नाही सांगत, पण मला सांगू वाटलं म्हणून मी सांगतो. बऱ्याच वर्षानंतर. आज 2004 ची घटना आहे. जवळ-जवळ 22व्या वर्षानंतर सांगतोय. बापरे! 22 वर्ष माझ्या मनामध्ये ज्या व्यक्तीबद्दल हे झालेलं होतं, त्या व्यक्तीला आजही माहीत नाही. गटारीतलं पाण्यावानी पाणी म्हणजे आपण एखादं साफ केलं ना पाणी, तसं वास. ते पाणी बादलीत जर गेलं, चेक केलं, फेकून दिलं, वास. अरे बोललो, अन्न जात नव्हतं. ज्यांना हं. झालं होतं त्याला अन्न जात नव्हतं, पाणी जात नव्हतं. फक्त ते काय करायचे माहिती आहे का? असे बसून जायचे. अंघोळीला गेले ना 4-4 तास बाहेरच नाही, पाण्यातच जायचे. अच्छा. पाहुणे आले, हे आले ना, पाणी जर दिलं ना आपण त्यांना प्यायला, तर तो एक ग्लास घ्यायचे आणि डोक्यावर वतून घ्यायचे. अच्छा. अक्षरशः ओतून घ्यायचे. अरे बोललो हे काय? आता शेवटी कसं असतं आपण सायन्सच्या माध्यमातून पण बघतो. हं. आम्ही दवाखाना करतच होतो. डॉक्टरांचं काय म्हणणं होतं त्यावर? डॉक्टर फक्त बोलत होते काही नाही. शरीरामध्ये हे कमी, ते कमी म्हणून सलाईन लावत होते. हं. मग आम्ही मानसोपचार तज्ञाचाही त्याच्यामध्ये हे घेतलं. बरोबर. ओपिनियन्स घ्यायला लागतो. करेक्ट, करेक्ट. कारण की कसं आहे बघा, पहिलं विज्ञान, आपण विज्ञानाच्याच माध्यमातून हं, जातो. हं. ओपिनियन्स. ते बोलले असं काही नाही. हं. 2-4 दिवस ते झोपेच्या गोळ्या दिल्या, 2-4 दिवस झोपले. त्यानंतर झोपच येईना ती गोळी दिली तरी. परत ते रात्रभर जागरण, हं. रात्रभर अक्षरशः अशी खुर्ची टाकून आम्ही बसायचो. अच्छा. आणि ती व्यक्ती रात्रभर काय करायची? रात्रभर मग नुसतं हं, 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 ओह! हं. अच्छा. पाणीच नुसतं. तू मला हे करणार आहे, तू मला ते करणार आहे, मी हं. घेऊनच जाणार, मी सोडणारच नाही. अक्षरशः इतका भयानक प्रकार होता, की त्या कुटुंबाची काय सांगावं? अक्षरशः ते कुटुंब इतकं जेरीस आलेलं होतं, कारण की त्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती अजून आजारी होती. हो. भयंकर आजारी. आणि त्या व्यक्तीला असं झालेलं होतं. एकमेकाला बघायचे जेव्हा ते असताना एकमेकाला बघून रडायचे. ती व्यक्ती बोलायची, "आपल्याला असं का होतं? आपण काय कुणाचं वाईट केलंय? आपल्या बाबतीतच असं का होतं?" त्या व्यक्तीला धीर देत त्या व्यक्तीचे जे हे होते, ते धीर द्यायचे. "बाई, तू घाबरू नको. तुला मी काही नाही होऊ देणार. तुझ्यावर जे पण काय आलेलं आहे ना, ते मी घेऊन जाईल बाई, पण तुला नाही मी हे होऊ देणार." अक्षरशः अन्न शिजलेलं कोणी खात नव्हतं. सगळ्यांचे चेहरे उदास. काय करावं? काय नाही करावं? जिथे कोणी सांगेल आम्ही तिथे जात होतो. कुठेही पर्याय भेटत नव्हता. नंतर तर ते जेव्हा पाणी आम्ही उलट्या व्हायच्या ते चेक करायला लागलो. अक्षरशः शेवाळ बापरे! मी हातामध्ये घेऊन पाहिलेलं. अक्षरशः शेवाळ. चेक करायचो. शेवाळ. अजून हात घालून काढलं तर तुटलेल्या बांगड्याच्या काचा. विश्वास काय कराल तुम्ही? बोलता? अक्षरशः तुटलेल्या बांगडीच्या काचा. मी हे खोटं नाही बोलत. हे सत्य आहे. तुटलेल्या बांगडीच्या काचा. हं. खडे बारीक-बारीक. अच्छा. ते खडे.
काही म्हणजे कचऱ्यामध्ये जेव्हा एखाद्या पाण्यामध्ये गाळा जमतो ना, कागदान कुगदं तुटलेले ते निघायचे. बोललं हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. आता शोध घेतलाच पाहिजे आपल्याला याच्यामध्ये. मी या फील्डमध्ये नव्हतो, पण थोडं-थोडं वाटायचं. मी बोललो, की हे मेडिकली नाही दिसत आता. हे प्रकरण वेगळंच आहे. आणि सतत ती व्यक्ती मारून घेऊन बोलायची, "मी घेऊनच जाणार, मी घेऊनच जाणार." आणि 2-4दा सुसाईड अटेम्प्ट पण केला. हो. उडी घ्यायचा प्रयत्न केला. घराच्या वर माडीहून उडी घ्यायचा प्रयत्न केला. मी घेऊनच जाणार. आणि जेव्हाही उलट्या व्हायच्या, ते शेवळ, कधी खडे. तुम्ही विश्वास नाही करणार, त्या पाण्यामधून आहे ना ज्वारी, हम्म. गहू असे वस्तू निघालेले. बापरे. त्या पाण्यामधून बांगड्याचे तुकडे हे ते निघाले. आता बोललो हाय काय हे नक्की? हा वेगळा प्रकार आहे. आता ह्याला मजबूत कारण की मी घेऊन जाणार. या टाईमी आता मी नेणारच. अमावास्या जवळ येत चालली होती. आमची म्हणजे अवस्था इतकी अत्यंत बिकट झाली होती, की काय करावं आणि काय नाही. सुचत नव्हतं. जे सांगेल कोणी आम्ही ते करत होतो. कारण की आम्हाला माहीतच नाही. आम्ही कधी पाहिलेलं नव्हतं आणि की असं असतं ह्या गोष्टीवर पण विश्वास नव्हता पहिला. पण अनुभवलं. अरे बोललो हे काय आहे? मग बोललो आपल्याला ना काहीतरी आता बघायला पाहिजे. मग आम्ही ज्या मंदिरामध्ये उतारा केलेला होता, जिथून 3-4 दिवसाचा आराम पडलेला होता, तिथे एक सदग्रस्त भेटले होते. अच्छा. ते बोलले, "अगर ये यहाँ सही नहीं लगा ना आपको." साउथ होते ते. ओके. "अगर सही नहीं हुआ ना इधर से, तो मैं आपको एक नंबर देता हूँ. उनको फ़ोन करना, वो कर देगा आपका काम." आम्ही बोललो, "ठीक आहे." मग बघतो तर प्रकरण वाढत गेलं. मारून घेऊन पायावर काळे निळे पाय. अरे बापरे. त्यामध्ये तिला अपत्य राहिलेलं होतं. हो. पाय काळे निळे, परिस्थिती गंभीर, बिकट होत चाललेली आणि अत्यंत किळकोळ शरीर झालं होतं. मग आम्हाला हे दिलं. बोललो आता आपण फोन करूया. मग माझ्यासोबत एक व्यक्ती, मी आता त्यांचं नाव घेणार नाही, पण त्यांनी त्या टायमी भरपूर सहकार्य केलेलं आहे. त्या सहकार्याबद्दल मी नक्कीच त्यांचा आभार आहे, ऋणी राहील त्या व्यक्तींचा. कारण की त्यांनी रात्र जागून खुर्ची टाकून बाहेर बसलेले, अत्यंत जवळची व्यक्ती. पण आता मी नाव नाही घेणार, काही कारणास्तव आम्ही अबोला आहे आमचा. अच्छा. तर मी नाव घेऊ इच्छित नाही. पण मी त्या व्यक्तीचा आभार आहे. त्यांनी त्यावेळेला आम्हाला अत्यंत खूप मदत केलेली होती. आणि मला हे गोष्टीची माहिती आहे, की जेव्हाही ती व्यक्ती हे बघेल, त्या व्यक्तीला समजून येईल, की माझ्याबद्दलच बोललेलं आहे. त्या व्यक्तीचा मी शतता ऋणी आहे. त्यावेळेला जे आम्हाला सहकार्य केलं होतं, त्याबद्दल मी त्यांचं ऋण कधीच विसरणार नाही. मग आम्ही तिथे जायचं ठरवलं. मी फोन केला. आम्हाला भेटायला बोलवलं. तुम्ही विश्वास नाही करणार आम्हाला भेटायला कुठे बोलवलं असेल? बायामध्ये. अरे. बायामध्ये भेटायला बोलवलं. ज्यांनी नंबर दिला हां. होता ते होते. भेटलो आम्ही बसलो. अरे बोललो हे काय विचित्र वाटायला लागलं ना तुम्हाला जरा. जेव्हा वाटलं असेल की नक्कीच अरे काम काय होईल का? हे वेगळंच काय आहे? हां. अरे बाबा बोललो हे काय? बोला ऐसा-ऐसा है, मेरा भाई है, वो ये काम करता है. उसका म्हणजे स्टॉल पानपट्टी स्टॉल है. वो करता है ये काम. वो ये बाय के नीचे है लेकिन वो जगह उधर. वो शाम को रहता है. मग आम्ही त्या व्यक्तीला हे केला कॉल. ती व्यक्ती पण आली. त्या व्यक्तीने काही वस्तू सांगितल्या आम्हाला आणायला. वो लाके दो. मैं बोला ठीक है. नहीं लेकिन ओरिजिनल चाहिए थे. तो बोला आप ही लाओ ना. तर ती व्यक्ती बोलली ₹300 लागेल. आम्ही दिले त्यांना ₹300. शाम को लेके आना. संध्याकाळी घेऊन गेलो आम्ही. विश्वास तर नाही. बघून त्या व्यक्तीला वाटलं की करेल की नाही करेल. तेच मी तुम्हाला हे जेव्हा चालू होतं, हो. त्यावेळेला तुमच्या मनात नक्की काय होतं, की खरंच हे होईल का? किंवा हे हां. असंच पैसे हो. वगैरे काढताय किंवा हो. काय असे तेच बरेच. चालू होतं. कारण की आम्ही बऱ्याच जागी जाऊन आलेलो हां, होतो ना. हां. विश्वास तर नाही. आता बोलतात ना कुणी सांगितलं चला. कसं असतं गरजवंत असतो ना, तेव्हा गरजवंताला लाज नसते. कुणी जे सांगेल ते केलं जातं. बरोबर. आमची गरज होती. मग कुणी जे सांगेल ना, इथे जावा, तिथे जावा, आम्ही जात होतो. का तर आम्हाला
आराम पाहिजे होता. हम्म. आमच्या व्यक्तीला आराम भेटला पाहिजे होता. ह्याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू होता. बरोबर. आम्ही गेलो, बघितलं त्या व्यक्तीने. बोले टाइम जाएगा लेकिन 1.25 महीना लूंगा मैं. मैं बोला ठीक है, लेकिन पक्का आप करोगे क्या? आप बहुत जगह जाके आए. नहीं मैं कह दूंगा, लेकिन 1.25 महीना जाएगा. ठीक है, फिलहाल तो मैं एक ताबीज देता हूँ, वो बांध देना. आणि पाण्यामधून प्यायला एक ताबीज दिलं त्यांनी. आम्ही ते चालू केलं. थोडा जरा फरक जाणवला. अच्छा. खरंच जाणवलं. त्या उलट्यांमधून जे शेवळ्या येत होतं ते हलक्या हलक्या झाले. जे धान्य येत होते ते हलके हलके झाले. म्हणजे तुझं माती खडे कमी कमी होत गेले. पण तेवढे दिवस कंटिन्यू उलट्या चालूच होत्या. हो, अन्न जातच नव्हतं. बारीक शरीरयष्टी होत गेलेले. आणि सतत एक मी मरणार. आणि मला ती बोलती, नाही मी घेऊनच जायला आले तुला. मी घेऊनच जायला आले तुला. आम्हाला हे नाही, अरे कुठलं आहे तरी कुठलं आहे. विचारातलं जायचं, अरे आले कुठून ते तरी सांग, हे तरी सांग, ते तरी सांग. मी कसं सॉफ्ट करून घ्यायचो. नाही बाळा काय नको, घाबरू नको, आपण काय असेल ना करू. तुझी जी इच्छा आहे ना बोला, मला मी करेल तुझ्यासाठी. कारण की त्यावेळेला असं होतं की आपल्याला व्यक्ती बरी बरोबर. करायची, म्हणून जरा हे करायचो. मग ती व्यक्ती माझ्याशी बोलायची. मलाही जाणवायला लागलं. जेव्हा त्या व्यक्तीने एक क्यू दिला मला, की मी इथून इथून आले. म्हटलं इथून आले, ठीक आहे. मी समोरच्या व्यक्तीला सांगितलं, अशा अशी घटना सांगितली आहे मला, ह्याचा मला सोक्ष पाहिजे आता. हे सत्य आहे का? कारण की सत्यतेशिवाय मी या गोष्टीला मान्यता देणार नाही. सत्य महत्वाचं आहे. फोन लावला गेला. त्या देवाला गेले होते गावी तिथे. अच्छा. तुम्ही विश्वास ठेवाल की काय नाही ठेवाल तर तुमचं आहे. अक्षरशः त्या विहिरीमध्ये एक बाई पाणी भरायला जाताना बुडून डेट झाली होती आणि ती गर्भवती होती. ते दुसऱ्या गावचे होते, कामासाठी आलेले होते. त्या बाईचा त्या विहिरीमध्ये बुडून मृत्यू झालेला होता. अच्छा. नावा सकट सगळी माहिती भेटली. मग आम्ही त्या व्यक्तीकडे गेलो. बोला इन्होंने ऐसे ऐसा मुझे बताया है. बोला अच्छी बात है, आप में कुछ तो बात है इसलिए आपको ये क्या है. बोला मेरे में क्या बात रहेगी, मैं थोड़े ऐसा है, ये सब चीज़ें में मैं नहीं हो. बोला अब मुझे नहीं है सीखने का विकने का. बोला ठीक है, अभी आपने बहुत अच्छा मुझे ये दिए, अभी अपन आगे की स्टेप लेते. जो 1.25 महीना मैं बोला अभी तो क्लियर हो ही जाएगा, आपको टेन्शन मत लेना, मेरे से हो जाएगा का. मग आम्हाला अगरबत्त्या आणायला लावल्या. अगरबत्त्या आम्ही घेऊन गेलो. त्यांनी अगरबत्तीवर काय मंत्र केले माहीत नाही आम्हाला, काय मंत्र टाकले ते. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी या बोलले घेऊन जावा माझ्या. मी त्या अगरबत्त्या आणल्या, घरामध्ये लावायचो त्या अगरबत्त्या. तुम्ही विश्वास नाही करणार, जशा अगरबत्त्या लावल्या ना की ती व्यक्ती उठायची, टाळ्या वाजायची, मला जाळू नका ना, मी जाईल पण मला जाळू नका ना, मी पाया पडते तुमच्या, मला जाळू नका ना. अक्षरशः पाया पडले जायची ती व्यक्ती, मला जाळू नका, मी जाईल, मला नका जाळू ना, मला जाऊ द्या ना. मला बोलायला लागले, हो मला जाऊ द्या ना, जाऊ द्या ना, नाही मी हे करणार, नाही त्रास देणार, मी नाही घेऊन जाणार, जाऊ द्या मला. माझा काही दोष नाही. मी जेव्हा तिथे होते तेव्हा तिथून हे झाली म्हणून मी जबरदस्ती नाही गेले. मला जाऊ द्या ना, नका ना जाऊ, माझं बाळ आहे ना, नका ना मला हे करू बोलायची. मग त्या अगरबत्त्याचं आम्ही चालू केलं. 1 हप्ताभर ते हे चालू झालं. त्यानंतर जी परिस्थिती झाली, अक्षरशः बारीक किरकोळ परिस्थिती, अमावस्याला उतारा करायचं ठरलं. आता उतार्यामधल्या काही गोष्टी मी सांगेल तुम्हाला, ज्या मी स्वतः आणून दिलेल्या होत्या, त्यामुळे मला माहिती आहे. धूप होता, काळे तिळ होते, सफेद मोहरी, त्याला राई बोलतात, पण ती सफेद नसते, पिवळीच असते. आम्ही शोध घेतला, मी लय शोध घेतलेला, पण पिवळीच भेटते. आणि काही गोष्टी ते बोलले मी आणेल, मी करेल ते, मला तुम्ही हे द्या, पैसे द्या. आम्ही पैसे दिले, पण त्यांनी कमी पैसे दिले. अल्प दरामध्ये त्यांनी आमचं काम केलं. बाकीच्यांनी आम्हाला भरपूरच हे केलं, म्हणजे आर्थिक खड्ड्यातच घातलेलं आम्हाला. त्यामुळे विश्वास पण त्याच्यावरून उडत चाललेला. अमावस्येचा दिवस ठरला, उतारा करायचा. आता त्या व्यक्तीला घेऊन जायचे, आंघोळ घालून आणा बोलली.
डोक्यावरून त्या व्यक्तीला आंघोळ घातली. दोघी जणींनी मिळून ती व्यक्ती आंघोळ करून बाहेर आली. आ- आता कसं सांगू मी, इथे बसून तर सांगता येणार नाही, ते मला बसून दाखवता येईल अशी परिस्थिती झाली होती. असे सांगतो ना आपण हा, हा. पायावर, तशी तशी आली आणि पडली. अच्छा. अक्षरशः मान टाकून दिली, कडक, एकदम कडक, अच्छा. की आता ही व्यक्ती गेली असा फील व्हायला लागला. अरे बापरे, आवाज देतो आम्ही, डोळ्यातून पाणी, अरे बापरे असं कसं, सगळ्यांचे आवाज देतोय. नाकापाशी हे केलं, मी बोलला आहे जरासं. पण आम्ही तिथे हे झालो, नक्की करायचं काय आता, दवाखाना की त्यांनी दिलाय तो वेळ आपल्याला, तिथे कुठे जायचं आता नक्की, जे बघून कदाचित ती अशी कंडिशन असेल की तिथे जाऊ नये म्हणून हे केलेलं आहे. काय करावं, मी त्यांच्या यांना फोन लावला, बोललं त्यांना बोला, असं असं कंडिशन आहे, काय करायचं, दवाखान्यात जावं की तुमच्याकडे. तो बोले नाही, मेरे पास ही लेके आओ, वो नहीं निकलना चाहिए इसलिए हे होतायचं. अच्छा. ताट कडक अशी उचलून, बापरे. अक्षरशः असं उचलून रिक्षामध्ये असं फोड करतात ना, एखादा पुट्टा आपण तसं फोड करून आहे ना, आयुष्यात आपण कोणालाही रिक्षामध्ये सीटवर बसवतो, आम्ही खाली बसवलो तेव्हा इतकं दुःख झालं ना, अत्यंत मन भरून आलं. मी, त्यांना मध्ये आणि त्यांचे ते मिस्टर, आम्ही तिघं डोळा झाकले, ओढणी टाकली, का तर बाहेर काय. बरोबर. आम्ही रिक्षा फिरून वेगवेगळ्या रस्त्याने असेच रिक्षा फिरून, कारण की त्यांनी सांगितलं डेली के रूट से नहीं आने का, फिरून ती रिक्षा नेली. त्या रिक्षावाल्याने काही विचारलं नाही तुम्हाला? नाही, रिक्षावाल्याला बोललो हमको ऐसे ऐसी जगह जाना है, लेकिन आपको ऐसे ऐसा घुमाना है. त्याला कल्पना त्यांनी देऊन ठेवलेली होती. बिल किती होतं याच्यावर आम्हाला हे नव्हतं, आम्हाला जो टायमिंग दिला होता 7चा, आम्हाला तिथे पोहोचणं. आम्ही गेलो, रिक्षातून बाहेरच येता येणे, रिक्षातून काढतो तर बाहेरच येता येणे, टाईम. हो, त्याच्या अगोदर जेव्हा जास्त होतं, इतकी ताकद असायची ना, इतकी, माझा गळा पकडलेला एकदा. बापरे. तू मला त्रास देतो ना, जेव्हा अगरबत्तीचं चालू केलं ना, हा. अक्षरशः गळा पकडला आणि इतकं जोरात दाबलेला ना, की मला बघितलं की नंतर राग. पहिला माझा जेव्हा म्हणजे जवळकी असायची, तेव्हा ते पाण्यातून काढायचं होते बाई, जोपर्यंत अगरबत्ती जाळत नव्हतं ते तावीज पाण्यातून, तोपर्यंत जवळकी होती. पण जसे मला शत्रू मारून धारेवर, ह्याला ना माझ्यासमोर उभं नाही कर, हा मला राहू द्याय नाही, हा मला निक बोलतोय इथून, हा हे करतोय सगळं काय, ह्याला मी सोडणारच नाही, ह्याला पण हे करणार नाही. चालू झालं, घेऊन गेलो आम्ही तिथे, रिक्षातून बाहेर येता येईने, आता काय करायचं, उचलावं तरी इतकं वजन, की मी असं घेऊन गेलेलो तेव्हा मला उचललं जातं. बोलो साहेब हात लावा आता. त्यांनी पायाकून हे केलं तरी निघत नाही, रिक्षाला असं बोलतात ना, पकडून ठेवलं. हात रिक्षावाला सोडतोय तरी सोडायला तयार नाही, जबरदस्ती कसं तरी हे केलं. नंतर बाहेर आल्यानंतर बोललं चालू नाही, चालायलाच तयार नाही, अक्षरशः आम्ही पकडून नेलं, तिथे नेऊन बसलं असे. तिथे त्या व्यक्तीला मैं छोडूंगी नाही, मैं ये करूंगी, मैं वो करूंगी, चालू झालं. आता ते बोलले क्रिया करायची. वरच बाय मी बोललो तुम्हाला जसं मागाशी, वरती बाय होता, त्यांचं जेवणाचा पण रेस्टॉरंट होता, तिथून कोळसा आणला, मटका बोललेलं ते आणलं, त्याच्यामध्ये टाकलं, मग मंत्र चालू झालं. बोलले मैं मंत्र के दो आपको करना पडेगा. बोलले चलेगा, कारण की त्याच्या अगोदर जितक्याही जागी आम्ही गेलेलो आहे, जितके उत्तरे मी केलेले टाकून, माझं एकच इंटेन्शन, मला काही झालं चालेल, पण याला काही झालं नाही पाहिजे, या व्यक्तीला काही झालं नाही पाहिजे, एकच इंटेन्शन असायचं. माझं जरी काही झालं ना, काही नाही, मी असाच आहे मोकाट बोललो, कारण की ड्रिंक हे करायचं ना तेव्हा, मग जर नाराज असायचे. बरोबर. मी माझ्या वडिलांची जिथे कुठे असेल त्या अवस्थेमध्ये असेल, मी पप्पा तुमची इथून माफी मागतो, तुम्हाला कळत न कळत मी खूप दुखवलं राहील, त्याबद्दल मला माफ करा.
तुम्ही जिथे कुठे असेल, ज्या गतीला असेल तिथपर्यंत माझे हे शब्द पोहोचव हीच माझी इच्छा. आणि मी माझ्या अक्काचीही माफी मागेल. मी माझ्या अक्काला खूप त्रास दिलेला आहे, तिलाही दुखवलेलं आहे. तिचीही मी मनापासून माफी मागतो. कळत न कळत मी तिला जो त्रास दिला त्याबद्दल मला अक्काने माफ करावं. अक्का म्हणजे माझी आई. मी खूप त्रास दिला हो. अच्छा. वाईट वाटतं. जेव्हा ती वेळ होती तेव्हा मी वेगळ्याच काही गोष्टी केल्या. तेव्हा माझ्या घरच्यांना खूप त्रास झाला. दुःख झालं आणि मग नंतर ह्या गोष्टी केल्यानंतर जेव्हा एखादी गोष्ट आपण गमावतो, ते ओके करून आणलं. म्हटलं गेले हे ते मग बोलले एका देवीच्या मंदिरामध्ये साडे आणि शृंगार सगळं द्या. तिची इच्छा होती सगळं हां, ते. हां. कारण की जेव्हा तिला जी व्यक्ती हे झालेली होती त्या विहिरीमधून, तिला जेव्हा नेलं ती दुसऱ्या गावची होती. हं. म्हणून असत नेऊन ये तर तिची इच्छा होती शृंगारिक मला न्यावं. हं. कळलं. शृंगार करून जसं म्हणजे बाईचं सवासीनपण हो, असतं हो. तसं. मग नवीन बांगड्या, गजरा येत्या आणि हे सगळं करून आल्यानंतर मला बोलले, "ये जब डाल के आओगे पानी में, उसके बाद आप मंदिर में नहा लेना, हं. फिर मंदिर में जाना ये रख देना." अच्छा. मग मी तसं केलं त्या अमावस्येला. मग एक तावीज दिला. त्यानंतर मग हळू-हळू 6 महिन्यामध्ये ती व्यक्ती व्यवस्थित होत गेली. पण त्या व्यक्ती ह्या जो कालावधी होता 3 महिन्याचा ते अत्यंत भयानक, अत्यंत म्हणजे जीव म्हणजे हे करण्यापर्यंत हे. पण ती व्यक्ती रिकव्हर झाली, बरी झाली, सगळं काही झालं. बघता-बघता त्या व्यक्तीचं म्हणजे जे बाळाचा जन्माची वेळ जवळ आली. बाळाची जन्माची वेळ जवळ आली. वडिलांना आदल्या दिवशी ॲडमिट केलं गेलं. अच्छा. कारण की तेही आजारी होते. ॲडमिट केलं गेलं. बाळ झालं. मी बघायला गेलो. काय झालं? बाळ झालं असं-असं. जवळ-जवळ दवाखाने अच्छा. होते म्हणून. येऊन सांगितलं, असं-असं झालेलं आहे, मुलगी झालेली आहे, छान दिसते एकदम हे. तेव्हा साधा मोबाईलचा जमाना हं, होता. हं. तेव्हा स्मार्टफोन नसायचे बरोबर. आणि असले तरी मोठे लोक आपण साधारण मनुष्य. बोलला असं-असं. हर्षवायू झालं त्या व्यक्तीला. दुसऱ्या दिवशी मी दवाखान्यातच असायचो मग तेव्हा. दुसऱ्या दिवशी सोडवायला एक जण आलं, बहीण माझी. बोललो, "मी जाऊन येतो, फ्रेश होऊन येतो, घरी जाऊन येते." घरी आलो. मी बोललो, "माझं मनच लागा नाही. हं. काहीतरी मला ना हे वाटतं, मनच लागा नाही." तेव्हा घरामध्ये फोन असेल. फोन केला गेला की त्यांना जास्त झालं. मग त्यांना व्हेंटिलेटरवर हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर हे करायला तेव्हा आम्हाला काही जास्त माहिती नव्हतं. व्हेंटिलेटर काय आहे ते आपण कधी पाहिलेल्याच नव्हत्या ह्या गोष्टी. प्रायव्हेटमध्ये हं. व्हेंटिलेटर खूप खर्च. भयानक म्हणजे जे कमवलं होतं हं. ते सगळं गमवत चाललेलं. पण दुःख ह्या गोष्टीचं नव्हतं की ते गमवत होतं त्याचं दुःख नव्हतं. ती व्यक्ती गेली त्याचं दुःख आहे. हां. गमवलं काही ते त्यांनीच कमवलेलं होतं म्हणून दुःख नाही वाटत होतं. ती व्यक्ती इथे बाळ झालं, इथे त्यांना हे झालं. त्या व्यक्तीचं निधन झालं. आणि तेव्हा मला झटकन ते शब्द आठवले. "बाळ, मला काही झालं तरी चालेल, पण मी तुला काही नाही होऊ देईल. मी सगळं तुझ्यावर घेईन." अशा प्रकारे ती घटना झालेली आणि त्या घटनेचा मी साक्षीदार पण आहे आणि मी स्वतः त्याच्यामध्ये क्रिया करणार आहे, हं. की मी त्यावेळेला ह्या गोष्टीत नव्हतो आणि बिलीव्ह करत नव्हतो. त्यामुळे जी नकारात्मक शक्ती असते का, ह्याची मला जाणीव झाली, की ती असते. हं. म्हणजे तेव्हा मला जाणवलं, की वाईट भूत असतं. मी इथे आता तुम्हाला सगळ्यांना सांगतो, की तुमचे जर काही प्रश्न असतील, जे तुम्हाला सरांना विचारायचे असतील, तर कमेंट्समध्ये नक्की तुमचे प्रश्न तिथे मेन्शन करा आणि आपण प्रयत्न करू, की सरांसोबत आपण त्या विषयावरती चर्चा करू आणि त्यांचं जे काही मार्गदर्शन असेल, ते त्या पॉडकास्टमधून तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि सर खरं तर खूप छान झाला आपला एपिसोड आणि तुमची जी गोष्टी सांगण्याची पद्धत आहे, ती इतकी रंजक होती, की मी देखील त्यामध्ये रमून गेलो होतो. मला हे भान राहिलं नाही, की आपण शूट करत आहोत किंवा ह्याच्यापुढे काही वेगळं होणार आहे. तर खरंच खूपच छान तुमच्या गोष्टी होत्या आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही इथवर आलात आणि खरं तर मला आवडेल तुमच्या आणखीन काही गोष्टी असतील, तर ते एक त्याचा वेगळा नक्कीच, पॉडकास्ट बनवावा नक्कीच, नक्कीच. आणि आणखीन एक आपण एपिसोड करावा. तर मी तुम्हाला हेही सांगेल, जर तुम्हाला सरांचा आणखीन पॉडकास्ट बघायचा असेल आणि त्यांच्याच सहकाऱ्यांचा देखील पॉडकास्ट बघायचा असेल, तर खाली पॉडकास्ट 2 म्हणून देखील तुम्ही मेन्शन करा. आणि खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा. मी पण तुमचा आभार आहे.
धन्यवाद. तुम्ही मला इथे आमंत्रित करून बोलवलं आणि जे काही मला सन्मान दिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. थँक्यू. तुमच्याकडे देखील अशा हॉरर गोष्टी आहेत आणि सरांप्रमाणेच तुम्हाला देखील या मंचावरती मांडायच्या असतील तर आम्ही तुम्हाला संधी देत आहोत. थेट डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट बॉक्समध्ये एक लिंक तुम्हाला मिळेल. तिथे जाऊन तुम्ही तो फॉर्म फिलअप करा आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि तुम्ही देखील तुमच्या गोष्टी इथे सांगू शकता. धन्यवाद.